नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण भरल्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। आपल्याला हॉटेल सारख्या चमचमीत भाज्या खायला आवडतात, पण काही भाज्या या पारंपरिक पद्धतीनेच बनवलेल्या छान लागतात। त्यातीलच एक आहे भरलं वांग। कमी साहित्यामध्ये रुचकर वांग कसं बनवायचं ते पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भरलं वांग बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। वांगी, भाजीसाठी वांगी घेताना ती मीडियम साईजची काटे असलेली घ्यावीत। तेल, जिरं, मोहरी, घरचा मसाला, हळद, मीठ, कढीपत्ता, वाटण्यासाठी लागणारे साहित्य, वाळलेले खोबरे, लसूण, कोथिंबीर, मिरी, लवंग, दालचिनी, जिरं, घरचा मसाला, हळद, शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे भाजून साल काढून त्याचा कूट बनवून घ्यायचा। हे सगळे वाटण पाट्यावर किंवा मिक्सरला थोडेसे मीठ टाकून वाटून घ्यायचे। वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे वाटण बारीक वाटलं जाईल। वाटण बारीक झाले, आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। या वाटणातच शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा। वांग्यात भरण्यासाठी वाटण तयार आहे। वाटण वाटतानाही आपण थोडेसे मीठ टाकले होते। राहिलेले मीठ वांग्यात भरण्यासाठी बाजूला ठेवायचे। वांगी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। वांगी कट करून घेऊया। वांगी कट केल्यावर लगेच काळी पडतात, म्हणून एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे व वांगी कट करून पाण्यामध्ये टाकायची। विळीने किंवा सुरीने वांगी कट करायची। वांग्याचा अर्धा देठ कट करायचा। देठाचा साईडचा भागही थोडा कट करायचा। वांगे मधोमध कट करून खिडके तर नाही ना हे चेक करायचे। वांग्याला अजून एक कट द्यायचा। वांग्याचे असे 4 भाग होतील या पद्धतीने वांगे कट करून पाण्यात टाकायचे। पाण्यात टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत। सगळी वांगी कट करून घ्यायची। वांगी कट करून झाले की परत एकदा धुवून पाण्यातून वेगळी करायची। वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। थोडा वाटलेला मसाला घ्यायचा, मिठामध्ये बुडवायचा व वांग्यामध्ये भरायचा। जेवढा बसेल तेवढा मसाला वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरायचा। सगळी वांगी भरून झालीत। राहिलेला मसाला तसाच साईडला ठेवायचा। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे। तेल गरम झाले की मोहरी टाकायची। जिरं टाकायचं। कढीपत्ता टाकायचा। मसाला भरलेली वांगी टाकायची। तेलावर वांगी 2-3 मिनिट छान परतून घ्यायची। त्यानंतर वांगी भरून जो मसाला शिल्लक राहिला होता तो टाकायचा। मसालाही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकायचे। ते वाटणाचे पाणी वांग्यावर टाकायचे। वांगी शिजवण्यासाठी जेवढे पाणी आवश्यक आहे त्याच प्रमाणात पाणी टाकायचे, कारण भरलेली वांग्याची भाजी ही पातळ नसते, जरा दाटसरच असते।
कढईवर झाकण ठेवायचे. 5 मिनिटानंतर झाकण काढून परत वांगी हलवून घ्यायची. साईडचा मसालाही त्यामध्ये मिक्स करायचा. परत झाकण ठेवायचे. 6-7 मिनिटानंतर वांगे शिजले का ते पाहायचे. वांग्याचा देठ थोडा दबला की समजायचे वांगे योग्य प्रमाणात शिजले आहे ते. गॅस बंद करायचा. तुम्ही कुकरलाही 1 शिट्टी करून वांग्याची भाजी बनवू शकता. कुकरला भरलं वांग बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुकरची 1च शिट्टी करायची, नाहीतर जास्त शिजल्यावर वांग्याची चव बदलते. कुकरला वांगी शिजवताना पाणी कढईच्या तुलनेत कमी टाकावे. वांग्याचा रस्सा थंड झाल्यावर थोडा दाटसर होतो. भरलं वांग खाण्यासाठी तयार आहे. भरलं वांग तुम्ही चपाती, भाकरी याबरोबर खाऊ शकता. तसेच भाताबरोबरही वांग्याचा रस्सा अप्रतिम लागतो. भरलं वांग खाऊन मन अगदी तृप्त होतं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.